विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. जातीपातीचं राजकारण धनंजय मुंडेंनी सांडलं. उशिरा का होईना पण मुंडेंना शहाणपण आलं. मनोज जरांगेंचा उपरोधिक टोला. गलिच्छ राजकारणामध्ये राहावं की न राहावं, समतेचं राज्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार. माजलगावमधील एका कार्यक्रमात धनंजय मुंडे यांचं भाष्य. राजकारणातून रिटायर्ड व्हावं असं वाटतं. लाल दिव्याची गाडी माझ्यासाठी नाही. परळीतील एका कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडेंच्या विधानानं खळबळ. पंकजा मुंडेंना काँग्रेसची खुली ऑफर. भाजपमधून बाहेर पडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा. विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण. मोदींना हटवून फडणवीस पंतप्रधान होत असतील तर आनंदच, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. तर फडणवीसांनी केंद्रीय शिक्षण मंत्री व्हावं, मग शिखर पार करावं, संजय राऊतांचा खोचक सल्ला. दिल्लीसह इतर राज्यातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या. विद्यार्थी आंदोलनावरून सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर पोलीस कारवाईचे आदेश. 19 ऑगस्टला पुढील सुनावणी. पॅलेट गन आणि एसआयटीच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता. राजकीय पक्ष स्थापन करण्याचा अद्याप विचार नाही, अभिजित दिपकेंची स्पष्ट भूमिका. बुधवारी सीजेपीच्या कोअर कमिटीची महत्वाची बैठक. पुढील अजेंडा ठरवणार. 2029च्या निवडणुकीसाठी शिवसेनेचा मास्टर प्लॅन. जेनझी मतदारांचं नेतृत्व करण्यासाठी योग्य चेहऱ्याची निवड करणार. नव्या 38 कोटी तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिंदेंची रणनीती. सरसंघचालक मोहन भागवत 6 ऑगस्टला जेनझी आणि जेन अल्फा यांच्यासोबत संवाद साधणार. 15 ते 19 वयोगटातील 2000 विद्यार्थ्यांचा कार्यक्रमात सहभाग असेल. मुंबई पालिकेमधील इनोव्हा गाड्या खरेदी प्रस्तावावर फडणवीसांची नाराजी. उधळपट्टी थांबवा, जनतेच्या कामांवर फोकस करा, फडणवीसांनी सुनावलं. सूत्रांची माहिती. चौफेर टीकेनंतर प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की. उद्धव ठाकरेंच्या समक्ष पदाधिकाऱ्यांच्या 2 गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची. मातोश्रीवर ठाणे कल्याणच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतला प्रकार. एक तरुण आंदोलनामधून मोदींना आव्हान देतो आणि तुम्ही आपापसात भांडताय. उद्धव ठाकरे संतापले. नाशिकच्या खड्ड्यांवरून राजकीय वातावरण तापलं. भुजबळांना पालकमंत्री करा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसची बॅनरबाजी. तर फ्लेक्स काढायला सांगितले, खड्ड्यांकडे लक्ष द्या. पालकमंत्री पदाच्या मागणीवर छगन भुजबळ यांची सावध भूमिका. मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्यांमुळे टीडीआरएफ जवान विकास गोरेंचा मृत्यू. शहापूरमध्ये दुचाकी खड्ड्यामध्ये आदळल्यामुळे दुर्घटना. काल भिवंडीतही खड्ड्यांमुळे एका महिलेचा बळी गेलाय. प्रशासन अजून किती बळी घेणार, संतप्त सवाल उपस्थित. नागपुरात युवक काँग्रेस आक्रमक. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न. पोलिसांकडून धरपकड. E20 पेट्रोलसह अनेक मुद्द्यांवरून आंदोलक आक्रमक. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले आग्रही. गोगावले यांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदेंशी फोनवरून चर्चा. येत्या 3-4 दिवसामध्ये तिढा सुटेल, गोगावलेंना आश्वासन. सूत्रांची माहिती. महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरणात ब्रजभूषण सिंह निर्दोष. माझ्याविरुद्ध कट रचला होता. दिल्ली न्यायालयाच्या निकालानंतर ब्रजभूषण यांची प्रतिक्रिया. तर निकालाला हायकोर्टामध्ये आव्हान देणार. विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांची ठाम भूमिका. नीट पेपरफुटी प्रकरणातील सुनावणी पुढे ढकलली. प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी केंद्राने कोर्टाकडे वेळ मागितला. पुढील सुनावणी 7 ऑगस्टला. मुंबई आणि पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली. पुण्याची धरणं 100% भरली. मुंबईतही पाणी कपात रद्द होण्याची शक्यता. जळगावातील गिरणा आणि साताऱ्यामधील धोम धरणं ओव्हरफ्लो. धरणामधून पाण्याचा जोरदार विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. जळगावच्या चाळीसगावमध्ये भराडी नदीचा रुद्रावतार. गावामध्ये पाणी शिरल्यामुळे 58 कुटुंबांचं स्थलांतर. पुरामुळे घरांसह गुरांच्या चाऱ्याचं मोठं नुकसान. शासनाने तात्काळ मदत देण्याची मागणी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.